जो सन्माननीय आहे, लक्षात ठेवा, जो सन्माननीय आहे, जो आदरणीय आहे, जो परमपूज्य आहे, जो मानव अवतारामध्ये आलेला आहे, जो मानव अवतारामध्ये आलेला आहे, त्याला स्त्री लागतं, त्याला स्त्री लागतं. पण जे निराकार परब्रह्म आहे, जे निरंजन वासा ज्या ठिकाणी लावला त्या ठिकाणी ओंकार प्रण म्हणजे ब्रह्मांडामध्ये जेवढं शिवतत्व आहे, प्रणव रूपाचं, आणि अशा असणाऱ्या स्त्री शिव आणि पार्वतीला, जे ब्रह्मांडाचं द्योतक आहे, जे ब्रह्मांडाचं उत्पत्ती स्थिती आणि लय स्थान आहे आणि सर्वस्व आहे ब्रह्मांडाचं, अशा असणाऱ्या ओंकार रूप, ध्यानात ठेवा, ओंकार रूप शिवाला, शिव या शब्दामध्ये आय आहे, शिवाय. आय या शब्दाचा अर्थ होतो पार्वती. आय या शब्दाचा अर्थ होतो पार्वती. आणि अशा ओंकार रूप शिवाला, कल्याण करणाऱ्या शिवाला, परब्रह्म असलेल्या शिवाला नमः नमः शिवाय. आणि हा मंत्र असणारा 7 कोटी मंत्रामध्ये श्रेष्ठ महाराज. आणि म्हणून जी काही आमच्या सद्भक्तामध्ये भ्रांती असेल, भ्रांती, तर ती काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि जे सत्य आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. सत्यम शिवम सुंदरम, 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 सत्यम शिवम सुंदरम. सत्य ईश्वर है, ईश्वर शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. राम अवध में, राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु इनको देखो, दया करो प्रभु इनको देखो, हर भक्ति आंगन में. राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.
सांगितलं महाराज, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम. तोच सत्य आहे, तोच शिव आहे आणि तोच सुंदर आहे महाराज. आणि म्हणून त्या असणाऱ्या शिवाला मायेमध्ये बांधण्याचा प्रयत्न नका करू. आणि म्हणून जेवढे काही सद्भक्त मंडळी बसलेले असतील त्यांनी परत एखाद्या वेळेस जर शंका आली तर तुम्ही जरूर मला त्याबद्दल असणारी चर्चा परत करू शकता, नाही कळलं तर. पण जे काही स्त्री आहे शिवाच्या अगोदर तो स्त्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्रच नाही महाराज. आणि म्हणून कृपया सर्व सद्भक्तांनी नमः शिवाय, शिवाय नमः किंवा ओम नमः शिवाय जप करण्याचा प्रयत्न करा. आमचा हा गणपती त्या ठिकाणी आणि कार्तिकासोबत बसायचा, भांडण करायचे, जेवायचे, खेळायचे. आणि मग ज्या वेळेला गणपती मात्र फार टार्गेट होता महाराज, आणि पळत यायचा आणि सांगायचं, ए कार्तिका, ए कार्तिका, आता कोण्या तोंडाकडे बघू रे तुझ्या? 6 तोंड आहेत तुझे, 6 मुंडके, कसे सांभाळत असतील रे? आणि एका जणाकडे बघायचं म्हणल्यावर किती मुंडक्याला बघशील? त्यावेळेस आमच्या त्या कार्तिकाला राग यायचा आणि सांगायचं, ढेबऱ्या पोटाच्या, बघू दे तुझी असणारी ढेरी किती लांब आहे, बघू दे किती मोठी आहे. आणि विटा लावायच्या आणि मोजायची त्याची ढेरी. त्यानं त्यावेळेला थोडं बहुत रडलं की मग पुन्हा असणारं त्वेषानं म्हणायचं, गाढवा, आणि तुझ्यासारखे थोडेच मला 12 हात आहेत, वज होत नाही का रे या हाताचं? त्याने सांगायचं, मला जाऊ दे, माझ्या हाताचं वज होईल की नाही हे मला माहितीये, पण तुझे नाक किती लांब आहे रे ते बघू दे. आणि मग त्याची सोंड असणारी विटा घालून मोजायची. याने सांगायचं, तुझे 12 डोळे आहेत आणि त्या डोळ्यानं बांग बघितल्यासारखं बघत असशील. आणि आमच्या कार्तिकाला त्यावेळेलाही भांडण करायचा आणि सांगायचं, गाढवा, तुझ्यासारखा तर नाही ना, रस्त्यानं चालताना तुझे कान खाली टेकत असतील, एवढाले मोठे, जसे रस्ता झाडायला केले ती काय कान ते. आणि मग अशा पद्धतीनं त्या दोघांमध्ये असणारं द्वंद्व निर्माण व्हायचं. एकमेकांचं वर्म गाठून आणि नावभूत ठेवायचे. आणि मग त्या ठिकाणी आमचा गणपती रडायचा महाराज. आणि जसा गणपती रडला तसं दूर असलेल्या माझ्या पार्वतीच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये ओलावा निर्माण व्हायचा आणि स्तनामध्ये दुधाची धार निर्माण व्हायची महाराज. बघा, एखादी माऊली, तिचं जर तान्हवलं जर बाळ एखादं पालखामध्ये असलं, पाळण्यामध्ये असलं आणि ते गाढ झोपलेलं असावं आणि त्यानं नुसतं ऊं करावं, दूर असलेल्या आईला जाणीव होते महाराज. आणि हृदयामधून पाजर फुटतो तो मायेचा आणि तिथून आई पळत येते महाराज, तिला आई म्हणावं. याने जरी नुसते हातपाय हलवले आणि नुसतं ऊं जरी केलं तर त्याचे प्रसाद आणि ती जाणीव त्या आईला दूर असताना सुद्धा होते महाराज. ते आईचं वात्सल्य. आमची माता पार्वती असणारी लगेचच गणपतीचा आवाज ऐकायची आणि पळत यायची, काय झालं रे, काय झालं, कोण भांडण करायलं? आणि तेवढ्यात मग तो आमचा गणपती सांगतो, आई बघ, याने माझी सोंड मोजली विटा घालून आणि सांगतो, एवढं मोठं नाक का रे, इतकं लांब नाक का रे? त्यावेळेस मग कार्तिक सुद्धा जवळ येतो, आई माझी काही चूक नाही बघ, यांनी पहिल्यानं माझे मुंडके मोजले बघ, मी ह्याच्या वाटा गेलो नव्हतो. त्यावेळेला कार्तिकाला सांगते, का रे कार्तिका, तो लहान आहे ना, मग त्याच्या वाटा का जातोस? यांनी सांगायचं, नाही, त्यांनी माझे पहिल्यानं मुंडके मोजले. त्यावेळेस सांगायचं, का रे गणपती, तू लहान आहे ना, मोठ्याचा आदर करावा ना. एकमेकांचे गुन्हे एकमेक सांगतात महाराज. आपली असणारी गुन्ह्याची कबुली कोणीच देत नाही. आणि तद्वत त्या न्यायानं तिथं असणारे ते दोघही परस्परांचे असणारे अपराध आणि आमच्या पार्वतीला सांगायचे आणि पार्वतीनं ऐकायचं, सांगायचं, वेड्यांनो असं भांडण करत असतात का? आणि म्हणून आमच्या गणपतीला असणाऱ्या डाव्या मांडीवर आणि
कार्तिकाला उजव्या मांडीवर घेऊन दोघांनाही असणारं आवळायचं, दोघांच्याही असणारं मुखाचं चुंबन घ्यायचं आणि एक आनंद व्यक्त करायचा, दोघांचंही असणारं वैर दूर व्हायचं महाराज. त्याला गृहस्थाश्रम म्हणावा, त्याला गृहस्थाश्रम म्हणावा. नाहीतर मग आमच्यासारखे जे काही कट्टर विरोधक बनतात प्रॉपर्टीसाठी, हा विरोध नाही महाराज. एकमेकांच्या पाठीवर आम्ही पाय देऊन आलो, एकमेकांच्या पाठीवर पाय देऊन आलो आणि हा जन्म अखेरचा आहे सज्जन हो, पुन्हा पुन्हा नाही. मानव अवतार जो आहे तो पुन्हा पुन्हा नाही. आणि जरी मानव अवतार आम्हाला मिळाला तरी तुम्ही कोण आहात आणि आम्ही कोण आहोत याची जाणीव पुन्हा राहणार नाही. आणि म्हणून जे काही आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत त्या सदस्यासोबत आणि जीवापाड प्रेम करण्याचा प्रयत्न करा महाराज. एवढंच आयुष्य असणार आहे. उद्या काय होईल याचं तुम्हाला काही सांगता येणार नाही आणि मलाही काही सांगता येणार नाही. क्षणभंगूर असणारा हा नरदेह केव्हा गटंगळ्या खाऊन संपून जाईल हे सांगता येणार नाही. 2 ओंडके 2 लाकडं प्रवाह रूपानं सोबत आलेले पाण्यामध्ये पुरामध्ये त्या, आणि एक जर भोवरा आला तर एक लाकूड बाजूला आणि दुसरं लाकूड बाजूला होईल. पुन्हा जीवनभर असणारी भेट होणार नाही महाराज. आणि म्हणून जर आमची आणि आमच्या भावाची जर भेट होत नाहीये पुन्हा असणारी, तर त्या ठिकाणी आपला स्वार्थ का साधण्याचा प्रयत्न करता महाराज. अरे जर समजा एका ठिकाणी एखाद्या वेळेला जर थोडस शिल्लक त्याला दिलं गेलं तर तुमच्या प्रारब्धातलं कधीच बाजूला जात नाही महाराज. जे तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे, तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे, ते कधीच चुकणार नाही. तुम्हाला मिळालंय वाचून. देर है मगर अंधेर नाही रहेगी. पण तेच जर समजा तुम्ही दुसऱ्याचे धुरे कापायला लागले आणि 10 झाडं आमचे जास्त येतील म्हणून जर विचार करायला लागले तर मोठमोठाल्या असणाऱ्या रोग बिमाऱ्या तुमच्या घरामध्ये होऊन त्याची असणारी परतफेड तुम्हाला करावं लागेल महाराज. त्याच्यामध्ये मीही आलो. तुम्ही म्हणताना आम्हालाच कसे बोलाले महाराज. आणि म्हणून जे काही आमचं भावाचं जे काही नातं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. एक पाटा त्याने शिल्लक घेऊ द्या. 4 माड्या शिल्लक होणार थोड्याच. अरे बघा त्या माझ्या भरताना असणारं काय राज्य केलं. राम असणारा निघून गेला. कैकेयीनं सांगितलं बघ आताच संधी, बस राज्यासनावर कर पट्टाभिषेक, राज्याभिषेक. पण त्या भरतानं विचार केला की मी 3ऱ्या नंबरचा आहे. पहिल्या नंबरचा माझा राघव आहे, माझा राघव आहे आणि खरा अधिकार त्याचा आहे. घराचं छत्र तो राहील वडिलाच्या पाठीमागं. पूजेचा मान त्याचा आहे, राज्यावर बसण्याचा मान त्याचा आहे, घरातलं प्रमुख पदाचा मान त्याचा आहे. आणि म्हणून स्वतः त्याच्या खडावा घेऊन नंदीग्रामामध्ये माझा भरत राहिला महाराज. राज्याचा त्याग केला. त्याला गृहस्थाश्रम म्हणावा, त्याला गृहस्थाश्रम म्हणावा. आणि आम्ही मात्र आमच्या एक पाट्यासाठी एकमेकांचे असणारे खून करायला तयार झालेलो महाराज. विचार करा या गोष्टीचा. आम्ही नीतीनं राहिलो, नियमानं राहिलो, सत्याचरणानं राहिलो, धार्मिकतेनं राहिलो तर त्याच्याही पेक्षा आम्ही शिल्लकच कमवू महाराज. पण तेच जर आम्ही बेईमानीनं जर कमवायला लागलो तर मी पहिल्याच दिवशी सांगितलं, दगड फेकताना ताकद लागते भरपूर. जितका उंच जातो त्याच्या दुप्पट गतीनं खाली आल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि जी काही दुष्ट संपत्ती कमावल्या जाते, अपहारानं कमावल्या जाते, स्वार्थानं कमावल्या जाते, गळा घोटून कमावल्या जाते, लोकांना फसवून लुबाडून कमावल्या जाते, ती संपत्ती कधीच तुम्हाला सुख देणार नाही महाराज. आणि ती संपत्ती तुमच्या घरामध्ये कधीच सत्संग निर्माण होऊ देणार नाही, सत्वगुण निर्माण होऊ देणार नाही, तर उलट दुराचार निर्माण करून, रोगराई बिमारी निर्माण करून तुम्हाला रसातळाला घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी काही आम्हाला संपत्ती कमवायची
ती संपत्ती सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने कमवण्याचा प्रयत्न करा. ती संपत्ती चांगल्या पद्धतीने कमवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्या संपत्तीला डाग लागणार नाही. खाली हाथ आया है, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. 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 तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. 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 जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है. जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है. सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी तो रिश्ता टूट जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ 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 जाएगा. तूने सबके सदमों पर रखा हर समय मरहम. सज्जनों, तुम्ही किती जरी लोकांची जवळीक केली आणि एकमेकांना प्रेम देण्याचा प्रयत्न केला, लेकरांना प्रेम देण्याचा प्रयत्न करून आणि कुमार्गाने संपत्ती कमावण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांच्या रोगराई बिमाऱ्या दूर केल्या तुम्ही सज्जन हो, सगळ्यांना संकटाला साथ दिली, तरीही तूने सबके सदमों पर रखा हर समय मरहम. बात मरने के तुझको, बात मरने के तुझको, बात मरने के तुझको कोई रख न पाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. 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 आणि म्हणून सांगितलं, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, लग्न तुरे आलासी, गड्या नागवाची जासी. खाली हाथ जाएगा. सज्जन हो, किती जरी लोकांना लुटलं तरीही पण अशा पद्धतीनं आपल्या मांडीवर हात रिकामे ठेवून जावं लागणार आहे. आणि म्हणून सदाचरण करण्याचा प्रयत्न करा आणि सत्धर्मानं संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. आणि तीही मध्य
मध्यम प्रमाणामध्ये कमवा, सगळ्यात कमीही नाही आणि सगळ्यात जास्तही नाही. एवढी बी संपत्ती कमवू नका की दुराचार करतील सगळे लेकर घरातले, वाईट वळणाला लागतील संपत्तीच्या जोरावर. ऊंचे लोग ऊंची पसंद, आणि ती प्राप्त होऊ नये, त्यांनाही जगण्याचं महत्व कळावं, अशा पद्धतीची संपत्ती कमवा सज्जनो. आणि त्या संपत्तीमधून तुम्हाला ती ज्ञानाची प्राप्ती होईल, आणि ज्ञानाची प्राप्ती होऊन सर्व कुटुंब असणारं तुमचं सुखमय म्हणजे गृहस्थाश्रम श्रेष्ठ होईल. माझ्या कार्तिकासारखा, माझ्या गणपतीसारखा, भगवान शिवासारखा भांडण करायचे महाराज, आणि क्षणार्धामध्ये दोघंही एक व्हायचे. आईनं सांगितलं आणि आईनं चुंबन घेतलं दोघांचंही, की कधीच गणपती म्हणायचा माझं घेतलं चुंबन त्याचं का घेतलं, किंवा कार्तिक कधीच म्हणायचं नाही की माझं घेतलं चुंबन तो त्याचं का नाही घेतलं, किंवा त्याचं का घेतलं. एकमेक असणारे दोघं मनानं एकत्र राहायचे महाराज. असा काळ असणारा काही दिवस निघून गेला, आणि असा असणारा काळ निघून गेल्याच्या नंतर आमचे दोघंही मुलं असणारे उपवर झाले. आणि उपवर झाल्याच्या नंतर एके दिवशी आमच्या पार्वतीने असणाऱ्या दोघांकडे पाहिलं आणि मनामध्ये विचार केला की या दोघांचं असणारं लग्न करून टाकू आपण. जवळ बसलेले भगवान शिव होते आणि सांगितलं, प्रभू माझी एक विनंती आहे तुम्हाला, एक विचारू. त्याला सांग म्हणले, हे कल्याणी सांग काय आहे तुझी जिज्ञासा. त्यावेळेस माता पार्वतीने सांगितलं की मला असं वाटतंय की आता या दोघांचं लग्न करून टाकावं. शंकराने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, दोघांचं आपण लग्न करून टाकू. आणि दोघांचं लग्न करून टाकू म्हणण्यात दोघ जण समोर आले, आणि ते आमच्या गणपतीनं ऐकलं. आणि गणपतीनं ऐकल्याबरोबर आमच्या गणपतीनं सांगितलं, बाबा लगीन, बाबा लगीन, बाबा आणि लगीन मला करायचं, लग्न पहिल्यानं मला करायचं, तुम्ही कोणीकडे जाऊ नका बरं का. बाबा लगीन म्हणलं की लगेच आठवलं तुम्हाला काय आठवायचं ते. आणि सांगायचं तात्पर्य की आमचा गणपती असणारा हट्टाला पेटला, बाबा माझं लग्न अगोदर करायचं, माझं लग्न अगोदर करायचं. कार्तिकानं सांगितलं नाही नाही माझं करायचं. दोघांमध्ये असणारी चढाओढ लागली. भगवान शिव आणि पार्वतीने सांगितलं, मूर्खांनो लग्न अगोदर केल्या जात नाही तर परमार्थ अगोदर करावा. जसं जन्मामध्ये ब्रह्मचर्य नावाचा आश्रम पहिल्यांदा मिळतो आणि नंतरच गृहस्थाश्रम नावाचा आश्रम येतो. ब्रह्मचर्य काय मिळतं सज्जन हो, जसं आम्ही एखादी वास्तू निर्माण करायलो तर त्याचा बेसमेंट पाया जो आहे तो मजबूत पाहिजे इमारत उभी करण्यासाठी, तसं जीवनाचं जे काही संघर्ष रूप शिखर आहे ते गाठण्यासाठी आमचा पाया मजबूत पाहिजे. याच्यासाठी ब्रह्मचर्य आश्रम आहे. आणि त्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये सर्व विद्या प्रतिपादन करून, सर्व पदवी प्राप्त करून, सर्व शिक्षण ज्ञान आणि आम्हाला घेता आलं पाहिजे. पुढे जगायचं कसं हे कळलं पाहिजे, आणि याच्यासाठी ब्रह्मचर्य आश्रम. आणि म्हणून त्या ब्रह्मचर्यामध्ये आणि तीर्थाटन आणि दान धर्म, धर्माचं आचरण करणं महत्वाचं महाराज. आणि म्हणून मी मागच्या 18, 20, 30 वर्षामध्ये आणि सतत मी बोलत होतो इथं, धर्मो रक्षिती रक्षिता. हा आमच्या गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलं, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्मरक्षण करत असतं. किंवा मनुस्मृती सांगते, धर्मेनहि सहाय्येन तमस्तर्ति दुष्कृतम. अंधारात केलेले तुम्ही कितीही पाप असू द्या महाराज, त्या पापापासून मुक्त करायचं काम मात्र धर्म करतो, बाहेर काढण्याचं काम धर्म करतो. मनुस्मृती नावाचा ग्रंथ सांगतो, धर्मेनहि सहाय्येन तमस्तर्ति दुष्कृतम. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे काही अपरिहार्य कारण रूपानं
डोळ्याच्या देखत किंवा डोळ्याच्या माघारी जर आम्ही कुकर्म केल्या गेला आमच्याकडून, तर त्या कुकर्मामधून जर पार व्हायचं असेल तर त्याला फक्त धर्म सहाय्य होऊ शकतो महाराज. आणि म्हणून पहिला असणारा ब्रह्मचर्य, त्यामध्ये धर्म आवश्यक आहे. आणि त्या धर्माचं आचरण करून वागणं महत्वाचं आहे. आणि तो धर्म तुम्हाला पुढची असणारी मंजिल गाठून देतो महाराज. म्हणून सांगितलं, मूर्खांनो, मला लग्न करायचं, मला लग्न करायचं, मला लग्न करायचं म्हणताय. अगोदर देवधर्म करा, अगोदर पूजापाठ करा, अगोदर धर्माचं आचरण करा, अगोदर तीर्थाटन करा, अगोदर दान धर्म करा, आणि मग तुम्ही अधिकारी बनाल ग्रहस्थाश्रम करण्याचे. त्यावेळेस कार्तिकानं सांगितलं, मग त्याच्यासाठी काय करावं लागलं. पार्वतीनं सांगितलं की बाबा रे, तुला तीर्थक्षेत्र करावं लागल, तुम्हाला तीर्थक्षेत्र करावं लागल. जा, पहिल्यानं पूर्ण ब्रह्मांडातले तीर्थक्षेत्र करून या, पृथ्वी तलावरचे पूर्ण तीर्थक्षेत्र करून या. त्यावेळेस आमच्या कार्तिकानं असणारं हात जोडले आणि हात जोडून दोघाही पिता आणि माताची परवानगी घेतली आणि निघाला. आमच्या कार्तिकाचं वाहन मोर आहे महाराज. मोर, मोर हा एकाग्रतेचं प्रतीक आहे. मोर हा एकाग्रतेचं प्रतीक आहे. ज्यांना काही त्राटक करायचं असेल, साधना करायची असेल, डोळ्याचं पात्र न लावून देणे आणि सारखं असणारं एका ठिकाणी दृष्टी केंद्रित जर करत राहिले तुम्ही, तर त्याला बाह्य त्राटक म्हणावं. एखादा कागद घ्या आणि कागदावर दोन्ही बाजूंनी असणार एका ठिकाणी रुपया धरा कायमचा, वर कागद ठेवा, वरून घासा कागदाच्या वरून. तो असणारा कागद काळा होईल, तेवढा रुपया एवढा काळा होईल. आणि तोच कागद आपल्या नजरेच्या समोरासमोर 1.5 ते 2 फुटावर लावा आणि सारखी टाईट बसून जे आमचा मेरुदंड आहे, हा मेरुदंड सरळ करून त्याच्यावर दृष्टिक्षेप करा. अखंड दृष्टी ठेवा. डोळ्यातून पाणी जरी झराटलं तरी पण डोळ्याची पापणी लावू देऊ नका. जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करा. तुम्हाला भूत, भविष्य, वर्तमान आणि अनुक्रमे ब्रह्मज्ञान जाणण्याची कला प्राप्त होईल. त्याला बाह्य त्राटक म्हणायचं. अंतरत्राटक जे आहे, तर दोन्ही भुवयाच्या मध्ये आणि दृष्टी केंद्रित करणं, जे काही षडचक्र आहेत त्यावर, जे काही चक्रावर तुम्हाला दृष्टी केंद्रित करून तिथं स्थिर होता येईल ते करा, अंतर्मुख वृत्ती करून. आणि तिसरं आहे अंतर्बाह्य त्राटक. जर ती साधना तुम्हाला करायची असेल तर दुसरं एक उदाहरण सांगायचं म्हणजे मोराचं पंख घ्या आणि मोराचं पंख समोर तेवढ्या अंतरावर लावा आणि त्याच्यामध्ये जो गोल भाग निळा आहे त्याच्यावर दृष्टिक्षेप करा. लवकर सिद्धी प्राप्त होते महाराज माणसाला. आपल्या जी काही साधना आहे त्या साधनेमध्ये लवकर सिद्धी प्राप्त करायची असेल तर एकाग्रता करण्याचं काम मोराचं पंख किंवा मोर करतो. आणि तो एकाग्रतेचं प्रतीक माझा मोर आहे, म्हणून त्या एकाग्रतेवर आधारित माझा कार्तिक बसलेला आहे. तुम्हाला मूळ सांगायचं कारण म्हणजे मोर म्हणजे काय, आणि ती एकाग्रता आमच्यामध्ये यावी यासाठी माझ्या कृष्णानं सुद्धा आपल्या जिरे टोपामध्ये आणि मोराचं पंख का लावलं महाराज. जसा माझ्या कृष्णाचा जन्म झाला तसं सगळं असणारी जन्माची आपदाच होती, आपदाच, संकटच सगळे. आणि त्या संकटामधून एकाग्र रूप होता यावं यासाठी अनेक असणाऱ्या स्त्रिया, अनेक असणारे कर्म त्या अवतारामध्ये त्यांना पार पाडायचे होते. आणि तेवढं कर्म करून सुद्धा एकाग्र राहता आलं पाहिजे याच्यासाठी माझ्या कृष्णानं आणि जिरे टोपामध्ये, आपल्या मुकुटामध्ये आणि मोराचं पंख लावलं महाराज. ते एकाग्रतेचं प्रतीक आहे. आणि असा हा असणारा मोर घेऊन माझा कार्तिक निघाला आणि कार्तिकाचं मोर वाहन उडालं आणि निघालं तीर्थाटन करण्याला. इकडं आमच्या गणपतीनं आणि कालची पंगत झालेली होती आणि त्या पंक्तीमध्ये भरे पेट खाल्लं.
जांभळी आली आणि जांभळी आल्याच्या नंतर तिथंच लोंढकाला महाराज घर घर घुरायला सुरुवात केली आणि घर घर घुरायला सुरुवात केली. पार्वती आली, सांगितलं, ए गजा गजा उठ उठ उठ, बघतो कार्तिक निघून गेला बघ. याने सांगितलं जाऊ दे गाई, पुन्हा मी जातो, जाऊ दे त्याला, मला झोपू दे थोडं. आणि माझा गणपती असणारा पुन्हा झोपला. परत आई उठून गेली, ऐकलं नाही. 2 प्रहर निघून गेल्या तरी आमचा गणपती झोपलेलाच. त्यावेळेला परत माझी पार्वती आली आणि पार्वतीने सांगितलं, ए गजा मेल्या उठ उठ, मेल्या उठ. आणि आमच्या गणपतीच्या हाताला धरलं आणि खाडकन उभं केलं. सांगितलं, मूर्खा, तुला कळत नाही? बघतो कार्तिक बराच दूर निघून गेला असेल, त्याचं वाहन मोर आहे, किती दूर गेला असेल याचा विचार कर. तुझं वाहन कोणतं आहे? उंदीर आहे. आणि किती स्पीडनं पळाल्याच्या नंतर कार्तिकाची बरोबरी करशील? उंदीर जे काही वाहन आहे तो उंदीर म्हणजे कातरण्याचं काम करतो महाराज. उंदीर या शब्दाचा अर्थ आहे काळ, यमधर्म. आमचं जीवन संपण्याचं शेवटचं ध्येय आणि तो काळ असणारा आमचं आयुष्य कुरतडत जात असतो तो उंदीर. त्याला चव लागो नाही चव लागो, उंदराचं कामच असतं महाराज. मिरच्या जरी असल्या तरी ते मिरच्याचं पोत फोडीन, काही नाही भेटू द्या, जमिनीमध्ये छिद्र करील. कारण का? कुरतडण्याचं काम आणि कोळ करण्याचं काम. घराचं कोळ करणं, पोत्याला कोळ करणं, धान्याला कोळ करणं, माणसाला कोळ करणं, काहीही असू द्या महाराज. आमच्या गणेश पुराणामध्ये व्याख्या केलेली त्याची. जी तुमची घूस असते का, घूस किंवा आमचा मूषक म्हणजे उंदीर, हे का कुरतडतात बरं? काय कारण आहे? सज्जनो, आमच्या गणेश पुराणामध्ये सांगितलं की त्याचे जर दात वाढले, घुसीचे सुद्धा दात जर वाढले तर ती लवकर मरण पावते. आणि ते दात तिचे वाढू नये, कमी राहावेत. आणि म्हणून ती असणारी कुरतडती आहे, तो उंदीर असणारा कुरतडतो. जर उंदराचे दात वाढले जास्त तो लवकर मरण पावतो, मरून जातो लवकर. आणि म्हणून जितकं तो कुरतडीत राहील तेवढं त्याचं आयुष्य जास्त असतं. म्हणून धर्मशास्त्राने सांगितलं गणेश पुराणात. आणि म्हणून सांगितलं, गजा तुझं वाहन बघ काय आहे. ज्या काळावर असणारा विजय मिळवला, ज्या काळाला असणारा आपलं वाहन बनवलं, तो माझा गणाधीप गणेश गणपती. ज्याच्या ताब्यामध्ये काळ आहे, ज्याच्या ताब्यामध्ये काळ आहे, ज्या काळाच्या असणाऱ्या दोऱ्या लगाम माझ्या गणपतीच्या ताब्यात आहे, तो असणारा काळरूपी उंदीर लक्षात ठेवा. आणि या उंदीरावर बसून असणारा तू कधी जाणार आहेस बरं का गजा? यांनी सांगितलं, जातो गाई, त्याची चिंता करू नको तू, त्याच्या अगोदर जाऊन येईल मी. आणि आमच्या गणपतीनं असणारं उठला, आईनं ताडकन उठवलं हाताला धरून आणि आमच्या गणपतीनं असणारं अभ्यंग स्नान केलं. अभ्यंग स्नान केलं आणि अभ्यंग स्नान करून देवतार्चन केलं, पूजन केलं, लिंग पूजन केलं. सज्जन हो, लिंगाचं महात्म्य आता लोकांना कळत चाललंय. कालच्या प्रयागराज महाकुंभामध्ये माझ्या रामदेव बाबाच्या सुद्धा गळ्यामध्ये लिंग दिसला महाराज. नमः पार्वती शिव हर हर महादेव. जो पतंग
पतंजलीचा राजा आमचे रामदेव बाबा हरिद्वार मध्ये असणारे, त्यांनी सुद्धा गळ्यामध्ये लिंगाकार धारण केला महाराज. आणि तुम्हाला जर ते प्रत्यक्ष पाहायचं असेल तर माझ्याकडे त्याचा पुरावा आहे मोबाईलला. त्या सुद्धा रामदेव बाबांना लिंग धारण केला. जे लिंगाचं महात्म्य ज्याला कळलं, सगळे असणारे शिवभक्त आहेत. असं कोणतंच नाही की आम्ही लिंग घालू नये तुम्ही लिंग घालू नये. जन्मामध्ये आला जीव आणि शिव, शेवटचा अंतिम असणार अध्यात्म आहे महाराज. कोणत्याही धर्माचा असू द्या, जीव आणि शिव, अध्यात्म तेच आहे. जीवात्मा तो जन्माला आलेला आणि ध्येय तो शिव. आणि म्हणून त्या लिंगाचं असणारं पूजन माझ्या गणपतीनं केलं. आणि गणपतीनं पूजन करून बाहेर आला आणि सांगितलं, बाबा आई दोघंही असणारे या टेकडीवर बसा. पूजेचं साहित्य घेतलं आणि पूजेचं साहित्य घेऊन आमच्या गणपतीने असणाऱ्या दोघांच्या पायाची पूजा केली. आणि दोघांच्या पायाची पूजा करून 7 प्रदक्षिणा मारल्या. किती? पायाची पूजा केली आईच्या आणि वडिलांच्या. जगामध्ये आई वडील किती पूज्य आहेत. आई वडिलाचं पूजन केल्याचं काय फळ मिळतं हे जर जगाला संदेश द्यायचं काम जर केलं तर माझ्या गणपतीनं केलं महाराज. पहिले माझ्या गणपतीनं केलं. 16 विधानानं आमच्या शिवाच्या आणि पार्वतीच्या पायाची पूजा माझ्या गणपतीनं केली. आणि गणपतीनं 7 प्रदक्षिणा मारल्या. प्रकृष्ट पापनाशय्य प्रकृष्ट फलसिद्धीय प्रदक्षिणा क्रमेशम प्रसिद्ध परमेश्वर. आणि प्रकृष्ट असणार पाप आणि खडतर असणारी सिद्धी प्राप्त करून देण्याचं काम प्रदक्षिणा करते. आमच्या भगवान शिवाच्या मंदिराला 3 प्रदक्षिणा माराव्या, त्या बी अर्ध प्रदक्षिणा माराव्या. माझ्या माता दुर्गाला 3, 5 किंवा 9 प्रदक्षिणा माराव्या. माझ्या रुद्रदेवतेला 1 प्रदक्षिणा किंवा 11 प्रदक्षिणा माराव्या महारुद्राला. पण माझ्या भगवान शिवाला अर्धी प्रदक्षिणा 3 वेळा मारावी. पूर्ण नाही, प्रदक्षिणा पूर्ण नाहीये. आणि अशी ही प्रदक्षिणा 7 असणाऱ्या प्रदक्षिणा भगवान शिवाला मारल्या. शिवलिंग पिंडीला जर मारायच्या असल्या तर अर्धी प्रदक्षिणा मारा. साकार रूप मूर्तीला जर मारायची तर पूर्ण प्रदक्षिणा मारा. पण जे लिंग आहे त्या लिंगाला अर्धी प्रदक्षिणा. आमच्या गणपतीनं 7 प्रदक्षिणा मारल्या. आणि 7 प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर सांगितलं, बाबा आणि मी ब्रह्मांडातले पूर्ण तीर्थ करून आलो बरं का. ब्रह्मांडातले पूर्ण तीर्थ करून आलो.